एकीकडे वर्षानुवर्षे मागणी होत असलेल्या घाटनांदूर श्रीगोंदा या रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी बीड व अहिल्यानगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी पूर्णपणे उदासीन असताना रेल्वे बोर्डाचे सदस्य व अंबेजोगाईचे भूमिपुत्र डॉक्टर आदित्य पतकराव हे मात्र या मार्गासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे। नुकतीच मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे संपन्न झालेल्या 127व्या विभागीय झोनल रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत डॉक्टर आदित्य पतकराव यांनी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या घाटनांदूर अंबाजोगाई केज मांजरसुंबा पाटोदा जामखेड श्रीगोंदा या रेल्वे मार्गाचा प्रश्न अत्यंत प्रभावीपणे मांडला। या महत्त्वपूर्ण बैठकीला अकोल्याचे खासदार नामदार अनुप धोत्रे, रेल्वेचे सचिव श्री मिश्रा यांच्यासह रेल्वे बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। मागील वर्षी आमचे मित्र व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बोरगावकर यांनी घाटनांदूर श्रीगोंदा या रेल्वे मार्गाचा जो परामर्श घेतला होता तो असा। बीड जिल्हा भाजपा नेते स्वर्गीय प्रमोदजी महाजन, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे, स्वर्गीय केशरकाकू क्षीरसागर यांचा जिल्हा म्हणून राज्यभरात ओळख, तरीही विकासापासून कोसो दूर राहिलेला जिल्हा। रेल्वे नाही म्हणून उद्योगधंदे नाहीत आणि उद्योगधंदे नाहीत कारण रेल्वे नाही, या दुष्टचक्रात अडकलेला बीड जिल्हा। निजामकालीन राजवटीमध्ये हैदराबाद ते परळी हा बीड जिल्ह्यासाठी लाभदायक रेल्वे प्रकल्प सुरू झाला। मात्र यात परळी ते घाटनांदूर ही साधारण 20 किलोमीटरची रेल्वे लाईन वगळता मागील शतकात 1 इंचही रेल्वेचे नवीन जाळे निर्माण झालेले नाही। अंबाजोगाईकरांचं रेल्वेचं स्वप्न साकार व्हावं यासाठी भाजपाचे निष्ठावंत वयोवृद्ध कार्यकर्ते भारत पसारकर यांनी 40 वर्षापूर्वीपासून अंबाजोगाई ते घाटनांदूर ही 16 किलोमीटर रेल्वे लाईन टाकावी यासाठी सतत पाठपुरावा केला। मात्र त्यांचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं। याच दरम्यान बीड जिल्ह्याच्या तत्कालीन खासदार स्वर्गीय केशरकाकू क्षीरसागर यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने घाटनांदूर ते अहिल्यानगर या अंबाजोगाई केज नेकनूर मांजरसुंबा पाटोदा जामखेड मार्गे जाणाऱ्या आर्थिकदृष्ट्या लाभदायी ठरणाऱ्या रेल्वे मार्गासाठी प्रयत्न केले। मात्र स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांनी या मार्गात बदल करून अहमदनगर बीड परळी या रेल्वे खात्याला न परवडणाऱ्या मार्गासाठी प्रयत्न केले आणि आज स्वर्गीय मुंडे साहेबांच्या स्वप्नातील अहमदनगर बीड परळी या रेल्वे मार्गाचे काम वडवणीपर्यंत पूर्ण झाले। याच रेल्वे मार्गासाठी माजी खासदार प्रीतमताई मुंडे, विद्यमान कॅबिनेट मंत्री पंकजाताई मुंडे आणि त्यानंतर आज बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे हे प्रयत्नशील असून आगामी काळात तो परळीपर्यंत मार्ग पूर्णही होईल। मात्र याच दरम्यान केंद्र सरकार आणि रेल्वे खात्याच्या विचाराधीन असलेला घाटनांदूर अंबाजोगाई केज नेकनूर मांजरसुंबा पाटोदा जामखेड कर्जत श्रीगोंदा दौंड हा रेल्वे मार्ग तसाच प्रलंबित राहिला असून या रेल्वे मार्गासाठी बीड जिल्ह्याच्या माजी आजी खासदारांसह एकही लोकप्रतिनिधी तोंड उघडत नसल्याने या रेल्वे मार्गावर येणाऱ्या सर्व गावातील ग्रामस्थांचे स्वप्न हे स्वप्नच राहिलेले आहे। या रेल्वे मार्गासाठी डॉक्टर प्रीतमताई मुंडे खासदार असताना रेल्वेचे परळी येथील गाढे अभ्यासक गणपत सौंदळे यांच्यासह अंबाजोगाई येथील डॉक्टर निशिकांत पाचेगावकर यांच्या पुढाकारातून निर्माण झालेल्या जनाग्रह रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला। मात्र काही दिवसांनी आलेल्या कटू अनुभवातून ही चळवळ थांबवली गेली। झोनल रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत डॉक्टर आदित्य पतकराव यांनी अनेक दशकापासूनची घाटनांदूर श्रीगोंदा ही रेल्वे मार्गाची मागणी आता कागदावरून रुळावर आणा अशी मागणी करत या प्रकल्पाचा ऐतिहासिक धागा पकडून प्रशासनाचे लक्ष वेधले। ते म्हणाले की 2015-16च्या रेल्वे अर्थसंकल्पात तत्कालीन रेल्वे मंत्री श्री सुरेश प्रभू यांनी या मार्गाची घोषणा केली होती आणि 2016 मध्ये प्राथमिक सर्वेक्षणही पूर्ण झाले आहे। मात्र गेली 10 वर्ष हा प्रकल्प केवळ तांत्रिक कारणामुळे लाल फितीत अडकला आहे। आता वेळ आली आहे की हा प्रकल्प कागदावरून प्रत्यक्षात जमिनीवर उतरवण्याची व त्यासाठी केंद्र सरकारने 2026-27च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या रेल्वे पायाभूत सुविधांसाठी जो 23,926 कोटी रुपयाचा ऐतिहासिक निधी मंजूर केलेला आहे, यातील 3.5 ते 4,000 कोटी रुपयाचा निधी घाटनांदूर श्रीगोंदा या रेल्वे प्रकल्पासाठी वळवून या कामाची सुरुवात तातडीने करावी अशी लेखी मागणी डॉक्टर पतकराव यांनी महाव्यवस्थापक यांच्याकडे केली आहे। डॉक्टर आदित्य पतकराव यांनी या मार्गाची गरज स्पष्ट करताना 3 प्रमुख मुद्दे प्रामुख्याने मांडले असून यामध्ये अंबाजोगाई आणि केज सारखी मोठी शहरे रेल्वे विना मागास राहिली असल्याने हा मार्ग या भागाचा कायापालट ठरणारा ठरेल
या पट्ट्यातील शेतीमाल आणि स्थानिक व्यापाऱ्याला थेट मुंबई पुण्यासारख्या महानगरांची बाजारपेठ उपलब्ध होईल आणि अंबेजोगाईचे योगेश्वरी देवीचे शक्तीपीठ आणि परळी वैजनाथ येथील ज्योतिर्लिंगाला येणाऱ्या लाखो भाविकांसाठी हा मार्ग जीवनवाहिनी ठरेल. या बैठकीत डॉक्टर पतकराव यांनी मांडलेल्या मुद्द्याची दखल घेत रेल्वे प्रशासनाकडून या प्रस्तावावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. झुंजार न्यूज साठी अशोक दळवेसह मी दत्ता आंबेकर, अंबाजोगाई. मेरा नाम डॉक्टर आदित्य पतकराव है, मैं पुणे से आता हूँ. सुझाव के मेरे ये हमारी दशकों से मांग है कि लखनऊ श्रीगोंदा एक नई रेल लाइन शुरू होना चाहिए. 15 और 16 के रेल बजट में इस मार्ग की घोषणा की गई थी और वर्ष 2016 में प्राथमिक सर्वेक्षण भी पूर्ण हो चुका था. इस साल 2026-27 के केंद्रीय रेल बजट में महाराष्ट्र के लिए बुनियादी ढांचे के विकास के लिए लगभग 24,000 करोड़ की ऐतिहासिक धनराशि आवंटित की गई है. मेरा विनम्र अनुरोध है कि इस विशाल निधि में से इस परियोजना के लिए 3.5 या 4,000 करोड़ का एक प्रारंभिक राशि आवंटित कर कार्य तुरंत शुरू किया जा सकता है. और एक है मराठवाड़ा के प्रमुख शहरों से मुंबई और हैदराबाद के लिए अमृत भारत स्लीपर ट्रेन का भी शुभारंभ होना चाहिए. और आखिरी में जो हमारी वारकरी संगठना है मराठवाड़ा की, उनकी तरफ से एक निवेदन आया था. हुजूर साहेब नांदेड़ से परभणी, जालना, छत्रपति संभाजीनगर, मनमाड मार्ग से सीधा हरिद्वार, जोगनगर, ऋषिकेश के लिए नई ट्रेन संचालित होना जरूरी है. क्यों जरूरी है? क्योंकि प्रतिवर्ष लाखों वारकरी भक्त नांदेड़, परभणी, जालना, छत्रपति संभाजीनगर मीन्स की मराठवाड़ा, विदर्भ और खानदेश से हरिद्वार, ऋषिकेश तीर्थ यात्रा हेतु आते हैं. परंतु मराठवाड़ा से आने वाले भक्तों के लिए कोई सीधी ट्रेन न होने के कारण यात्रा में समय बहुत समस्याओं का सामना करना पड़ता है. सचखंड एक्सप्रेस गाड़ी से वह दिल्ली होकर आते हैं, परंतु आजकल वह भी गाड़ी व्यस्त चल रही है. कभी कभी सचखंड एक्सप्रेस लेट होने के कारण दिल्ली से हरिद्वार, योगनगर, ऋषिकेश वाली गाड़ी छूट जाती है. तो सभी वारकरी बंधु से एक निवेदन था कि आप एक वारकरी एक्सप्रेस ट्रेन जल्द से जल्द मराठवाड़ा जो वारकरी जाते हैं हरिद्वार, उसके लिए आप प्रारंभ शुरू कीजिए. धन्यवाद.